मित्रांनो, हवामान बदलाच्या गप्पांमध्ये सध्या एका वेगळ्याच विषयाची चर्चा आहे आणि ती म्हणजे आपल्या लाडक्या गायीची. आता तुम्ही म्हणाल, गायीचा आणि प्रदूषणाचा काय संबंध? तर बिल गेट्स काकांनी एक भलताच आकडा समोर आणलाय. त्यांच्या मते जगात जेवढं प्रदूषण होतं, त्यातले 6% प्रदूषण हे फक्त गायींच्या ढेकर आणि गॅसमुळे होतं. हो, तुम्ही बरोबर वाचलत. गायींचा ढेकर पृथ्वीचं तापमान वाढवतोय. आता गेट्स काकांकडे यावर भन्नाट आयडिया आहे. ते म्हणतात, गायींना डाएट करायला लावा. गायींना असं काहीतरी खायला द्यायचं, ज्यामुळे त्यांचा मिथेन गॅस कमी होईल. शास्त्रज्ञ म्हणतात, गायींच्या चाऱ्यात थोडं सीव्हीड मिसळलं, की मिथेन 80% कमी होतो. म्हणजे आता गायी पण हेल्दी डाएट करणार. काही जणांनी तर चक्क गायींसाठी मास्क बनवलेत. गायीने ढेकर दिला, की तो मास्क मिथेन शोषून घेतो. आहे की नाही भारी जुगाड? ज्या देशात बीफसाठी पशु पाळले जातात, त्यांच्यासाठी त्यांनी 2 पर्याय सुचवलेत. एक म्हणजे झाडपालावाला मीठ. सोयाबीन किंवा वाटाण्यापासून असं काहीतरी बनवायचं, ज्याची चव एकदम ओरिजिनल मांसासारखी असेल. आणि दुसरं म्हणजे लॅबवाला मीठ. हे तर एकदम सायन्स फिक्शन आहे. प्राण्याच्या फक्त पेशी घ्यायच्या आणि लॅबमध्ये मांस तयार करायचं. ना प्राण्यांची हत्या, ना पर्यावरणाचं नुकसान. एकदम क्लीन काम. थोडक्यात काय तर बिल गेट्स यांचं म्हणणं सिंपल आहे. जर आपल्याला पृथ्वी वाचवायची असेल, तर एकतर आपल्याला आपल्या खाण्याच्या सवयी बदलाव्या लागतील किंवा गोठ्यातलं तंत्रज्ञान. शेवटी काय, बदल हा हवाच ना. ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच विशेष माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका.